एक लाजरा साजरा मुखडा माझ्या काळजात भिनला। जय शिवराय भावना, स्वागत आहे आपलं एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉइन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल। आणि मित्रांनो, या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो। जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा जे ते अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्र आपल्या बघा काय करायचं, आपल्या सर्वात आधी सुपर VPN ॲप येतो आपलं ओपन करून VPN जे ते कनेक्ट करून घ्यायचं। VPN कनेक्ट झाल्यानंतर आपल्या बॅक करून आपल्या कॅपकट ॲप येतो ओपन करायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा बीटमार्कचा एक व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं इम्पोर्ट जो तो करून घ्यायचा, म्हणजे ॲड करून जे ते घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर आपल्याला जे ते बघा मित्र बीटनुसार आपल्याला जे काय करायचं तिथं आपलं येऊन जायचं, बीट 2 वरती येऊन जावा। त्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करून आपल्या इथं स्प्लिट जे ते करून घ्यायचे। त्यानंतर परत बीट 3 वरती येऊन परत स्प्लिट करा, परत बीट 4 वरती येऊन परत स्प्लिट करा। तर मित्रांनो, तुम्हाला आता जे ते बीटनुसार इथं स्प्लिट कसं करायचं तर तुम्हाला हे माहीत पडले। तर इथं जे ते आपल्या आता जेवढे काय मित्रांनो बीट असतील तर त्या बीटनुसार इथं तुम्ही जे ते स्प्लिट जे ते करून घ्या। ओके, तर मित्रांनो आता इथे जे ते मी बीटनुसार असं जे काय मित्रांनो आपलं जे ते बीटनुसार इथं मी स्प्लिट वगैरे करून घेतलं। तर स्प्लिट वगैरे झाल्यानंतर आपल्या इथं आपल्याला फोटो जे ते रिप्लेस करायचे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, सुरुवातीच्या याच्यावरती क्लिक करून घ्यायचं व्हिडिओवरती। त्यानंतर आपल्या इथं थोडंसं खालती स्क्रॉल करून घ्यायचं। स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथं रिप्लेसचा जो ऑप्शन असेल तो इथं मिळून जाईल। त्यानंतर तुम्हाला फोटोजमध्ये येऊन तुम्हाला हा जो इमेज असेल तो इथं घ्यायचा, किंवा तुम्ही तुमचा पर्सनल इमेज सुद्धा इथं घेऊ शकता मित्रांनो। तर घेतल्यानंतर परत नंतरच्या आपल्याला काय करायचं मित्रांनो, परत त्या व्हिडिओवरती येऊन जायचं। त्यानंतर परत आपल्याला रिप्लेसच्या ऑप्शनवरती जे येऊन जायचे। त्यानंतर रिप्लेसच्या ऑप्शनवरती येऊन परत तुम्हाला हा जो फोटो असेल तो इथं रिप्लेस जो तो करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला इथं मित्रांनो फोटोज जे ते कसे रिप्लेस करायचे हे तर तुम्हाला इथं माहीत पडलं। तर अशा प्रकारे आपले जेवढं काय मित्रांनो इथं फोटोज असतील ते सर्व फोटोज तुम्ही इथं व्यवस्थितपणे जे ते इथं रिप्लेस जे ते करून घ्या। ओके, तर मित्रांनो मी इथं जे ते जेवढे काय मित्रांनो आपले इथं इमेजेस होते ते सर्व इमेजेस मी इथं व्यवस्थितपणे जे ते इथं रिप्लेस जे ते करून घेतलेत। तर रिप्लेस झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला येऊन आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर इनमध्येच आपल्याला टर्ब्युलन्स अशा प्रकारचा एक तुम्हाला ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका। मित्र आपल्याला जे ते आता काय करायचं, आपल्या त्या व्हिडिओच्या जे ते सुरुवातीला येऊन आपल्याला काय करायचं आहे, आपल्या इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जे ते येऊन जायचं। त्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये जे ते येऊन जायचे। इथं आल्यानंतर तुम्हाला हॅलो ब्लर हा वाला जो इफेक्ट असेल तो इथं देऊन टाकायचा आहे। आणि हा इफेक्ट जो असेल तो फक्त आपल्या सुरुवातीच्या जे येते त्या इमेज पुरताच होता। त्यानंतर आपल्या सेकंड इमेजवरती येऊन आपल्या त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे। त्यानंतर कॉम्बोमध्ये जायचे। त्यानंतर इथं तुम्हाला जे ते वेव अँड ॲप्लिकेशन अशा प्रकारचा एक तुम्हाला ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्याला जे काय करायचं बघा मित्रांनो, इथं जे ते आपल्याला आता थर्ड फोटोवरती जे ते येऊन जायचं, तिथं त्यावरती येऊन आपल्याला ॲनिमेशनवरती जे ते जायचं। त्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं। त्यानंतर इथं तुम्हाला डिस्ट्रॉट राईट अशा प्रकारचं एक तुम्हाला ॲनिमेशन भेटेल। तर तो देऊन टाका, डिस्ट्रॉट राईट देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत काय असेल सेकंड इमेजवरती आपल्याला येऊन जायचे। त्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जे ते येऊन जायचे। त्यानंतर नाईट क्लबमध्ये जे येऊन जायचे। त्यानंतर तुम्हाला इथं फ्लॅशवाला जो इफेक्ट असेल तो इथं घ्यायचा आहे आणि तो इफेक्ट जो तो आपल्याला काय करायचा एकदम कमी जे तो इथं करून घ्यायचा आहे। मी सांगेल तसं इथं जे ते करून घ्या मित्रांनो, एकदम कमी अशा प्रकारे जे ते ठेवा मित्र, एवढ्या कमी ठेवा। तर ठेवल्यानंतर आपल्या थोडं मित्रांनो काय करायचं, इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जे ते येऊन जायचं आहे। व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर आपल्या इथं जे ते काय करायचं बघा मित्रांनो, आपल्या इथं जायचं लव सेक्शनमध्ये जे ते आपल्याला काय करायचं मित्रांनो येऊन जायचं आहे। तर लव सेक्शनमध्ये जे येऊन जावा। आल्यानंतर इथं तुम्हाला इथे काय करायचं बघा मित्रांनो, खालती तुम्हाला मिनी रेनबो अशा प्रकारचा एक तुम्हाला इफेक्ट भेटेल, तर तो इथं देऊन टाका। तर तो इथं दिल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं बघा मित्रांनो, नंतरच्या जे ते इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनवरती जायचं आहे। त्यानंतर इथं कॉम्बोमध्ये येऊन आपल्याला थोडंसं स्क्रॉल करायचे। त्यानंतर इथं तुम्हाला 3D कार्ड 1 अशा प्रकारचा एक मित्रांनो तुम्हाला इथे जे ते भेटेल मित्रांनो एक ॲनिमेशन, तर तो इथं देऊन टाका। तर त्यासाठी थोडंसं इकडं आपल्याला जे ते काय करायचं मित्रांनो स्क्रॉल करायचं आहे। तर मित्रांनो हा जो आला आहे मित्रांनो, तर इथं जे ते RGS आपल्या इथे जे ते इमेज जो आहे तो करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला जे ते थोडंसं इथं स्क्रॉल जे ते करून घ्यायचे।
इथे थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला जे ते बघा मित्रांनो ट्रान्सफॉर्म अशा प्रकारचा एक तुम्हाला ऑप्शन भेटेल. त्यामध्ये जाऊन आपल्या इथे जे ते काय करायचं रिसाईजमध्ये जायचं. रिसाईजमध्ये जाऊन आपल्या इथं 1.1चा घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे फोटोवरती जे ते ॲडजस्ट करायचं आहे. त्यानंतर राईटवरती क्लिक करा म्हणजे इथं अशा प्रकारे आपला जो इमेज असेल तो ॲडजस्ट होऊन जाईल. तर त्यानंतरच्या परत आपल्या काय करायचं मित्रांनो इमेजवरती जे ते येऊन जायचे. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये येऊन आपल्या इथं जे ते काय करायचं कॉम्बोमध्ये येऊन स्ट्रेच अँड रिसॉर्ट अशा प्रकारचा एक मित्रांनो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्याला जे ते परत काय करायचं बघा मित्रांनो त्या इमेजच्या जे ते सुरुवातीलाच आपल्याला येऊन आपल्या परत जे ते व्हिडिओ इफेक्टमध्ये जे ते जायचे. त्यानंतर आपल्या स्प्लिटमध्ये जे ते जायचे. त्यानंतर मिरर 3 लेअर अशा प्रकारे इथं करायचं मित्रांनो आणि हा इफेक्ट जो तो व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन याचं जे फिल्टर असेल ते एकदम कमी करून घ्या. त्यानंतर जे ते आपलं काय करायचं व्हर्टिकल जे असेल ते एकदम याचं वाढून घ्या. वाढून घेतल्यानंतर सुरुवातीला एक प्लस की द्यायचं आहे आपल्याला मित्रांनो. आधी जे ते आपण इथे जे ते थोडंसं सेट करूया व्यवस्थित. त्यानंतर आपलं परत त्यावरती क्लिक करून ॲडजस्टमध्ये जायचे. त्यानंतर इथे जे ते आपलं काय करायचं सुरुवातीला एक प्लस की द्यायची. त्यानंतर थोडंसं आपल्या पुढे येऊन काय करायचं म्हणजे ती जी लेअर असेल ती एंड व्हायच्या थोडंसं आधी आपल्या येऊन आपल्याला काय करायचं इथे तिथे एक प्लस की द्यायचे. त्यानंतर ते जे व्हर्टिकल्स असेल ते आपल्याला अशा प्रकारे की जे ते कमी करायचं म्हणजे 3 फ्रेममध्ये जे ते इमेज बसेल अशा प्रकारे आपल्या इथं जे ते सेट जे ते करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर इथं मित्रांनो सेट वगैरे झाल्यानंतर आपल्या परत काय करायचं नंतरच्या इमेजवरती आपलं येऊन जायचे. तिथं आल्यानंतर आपल्या परत काय करायचं ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या इथं जे ते बघा इनमध्येच तुम्हाला रॉक व्हर्टिकली अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल मित्रांनो ॲनिमेशन. तर तो इथं देऊन टाका. तर तो मित्रांनो इथं देऊन टाकल्यानंतर परत नंतरचे जे ते आपल्या इमेजवरती जे ते येऊन जायचं आहे. त्यानंतर परत ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या इनमध्येच तुम्हाला अनफोल्ड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. त्यानंतर आता आपला शेवटचा जो तो ॲनिमेशन राहिला आहे तर त्यावरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या इथं जे ते इनमध्येच बघा तुम्हाला हर्ट अशा प्रकारचा एक तुम्हाला ॲनिमेशन भेटेल. तर तो इथं देऊन टाका. थोडंसं जे इथं स्क्रॉल जे ते करा मित्रांनो. तर इथं जो तो हार्टवाला ॲनिमेशन इथं लागून गेला आहे. त्यानंतर आपल्या जे ते परत काय करायचं जिथून आपण ॲनिमेशन द्यायला सुरुवात केली होती त्या इमेजला तर तिथे यायचं म्हणजे लास्टून थर्ड वाल्यावरती. त्यानंतर आपल्या त्याच्या सुरुवातीला येऊन आपल्या जे ते काय करायचं ते बघा मित्रांनो. तर मित्र बघा आपलं काय करायचं आपल्या बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं ट्रेंडिंग सेक्शनमध्येच लाईटिंग जे ते अशा प्रकारचा एक बघा मित्रांनो भेटेल. लाईटिंगवरती चहावाला जो आणि इफेक्ट असेल तो इथं देऊन टाकायचा आणि व्यवस्थितपणे ॲडजस्ट करा. ॲडजस्ट वगैरे झाल्यानंतर परत नंतरचे जे ते आपल्या इमेजवरती येऊन आपल्या परत बॉडी इफेक्टमध्ये जायचे. त्यानंतर फ्रॅगमेंट कोन अशा प्रकारचा जो असेल मित्रांनो इफेक्ट तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत काय करायचं बघा मित्रांनो तुम्हाला एक पुढे एक बीट दिसत आहे. तर त्या बीटवरती आपल्याला जे ते करायचं मित्रांनो येऊन जायचे. त्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये येऊन तुम्हाला इथं जे ते बघा ग्लोविंग लाईन्समध्ये जे ते येऊन जायचे. त्यानंतर इथं तुम्हाला हर्ट फ्लेम अशा प्रकारचा एक तुम्हाला इथं भेटेल मित्रांनो बघा इफेक्ट. तर तो इथं देऊन टाकायचा आहे. तर त्यासाठी थोडंसं इथं स्क्रॉल जे ते करा मित्रांनो. तर बघा मित्र इथं हर्ट फ्लेम अशा प्रकारचा जो असेल मित्रांनो इफेक्ट तर तो इथं जे ते देऊन टाका मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होता तो इथं व्हिडिओ रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गेल्यामध्ये सेव्ह करण्यासाठी वर तुम्हाला ॲरो दिसत आहे. तर त्या ॲरोवरती क्लिक करा. ॲरोवरती क्लिक करताच आपला जो व्हिडिओ होता त्यामध्ये सेव्ह होण्याची ते सुरुवात होईल मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे ते एवढंच होतं. तर व्हिडिओ आवडला सोडा लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपलं यूट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे ते अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.